दिल्लीमध्ये होऊ घातलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचं नाव जाहीर झालंय। ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असणार आहेत। पुण्यामध्ये आयोजित 2 दिवस बैठकीत हा निर्णय झालेला आहे। तारा भवाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे। कोण आहेत ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, त्यांचा नेमका परिचय काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे। लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे। लोकसंस्कृती, नाट्य संशोधन, संत साहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि स्त्री जाणीवांवर त्यांचं विपुल असं लेखन आहे। मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश, मराठी ग्रंथकोश कार्यामध्ये देखील त्यांनी बहुमोल योगदान दिलेलं आहे। पौराणिक नाटकं, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटकं, यक्षगान, कथकली अशा नाट्य प्रकाराच्या जडणघडणींचा शोध देखील त्यांनी लावलाय। अनेक पुरस्कारांनी तारा भवाळकर यांचा गौरव करण्यात आलेला आहे। लेखन संशोधनाबद्दल महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार देखील त्यांच्या नावावर आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विमा गोखले पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे। महाराष्ट्र फाउंडेशनच्या जीवन गौरव पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। आणि राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अभिनयाचे देखील त्यांनी अनेक पुरस्कार पटकावलेले आहेत।